व्यक्तीने विकास केलाय, ज्या व्यक्तीने या ठिकाणी खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी आम्हाला मिळवून दिल्यात, त्या व्यक्तीच्या पाठीमागे 100% गाव उभा राहील असं मला वाटतं. नाही दादा, नाही इकडे चालत, काय नाही चालत. नाही चालत. मी जर पैसे घेऊन लाचार होऊन मतदान केलं तर मला त्या विकासाला बोलायला मला कोणताही अधिकार नाही. आमच्या इथे राष्ट्रवादीच दिसेल. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आपलं सर्वांचं TV9 मराठीमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता सध्या आपण आहोत सातारामध्ये आणि सातारा तर तुम्हाला माहिती आहे राजधानी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथलं राजकारण आणि इथली सारी समीकरणं, एक उदयराजे आणि दुसरं शिवेंद्रराजे यांच्याशिवाय समीकरण नाही. इथं कसं आहे, कंदीपेढ्याचाही गोलबल आहे आणि राजकारणात आबोलपे. पण आता सध्या काय झालं आहे, राजकारणात सगळ्यात मोठा टेस्ट आला आहे. म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, महानगरपालिकेचे झालेले आहेत, नगराध्यक्ष BJPचे झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता सध्या काय झालं आहे, शिंदे गटाचे उमेदवार आणि अजितदादा गटाचे म्हणजे घड्याळ आणि कमळ चाललंय डायनॉक एकीकडं. शिंदे गट आलंय, BJP एकत्र झालं आहे, अजितदादा एकत्र झाल्यात, सगळीच एकत्र झालं. म्हणजे आता इथं लढत राजेंची नाही तर कमळ आणि डायरेक्ट घड्याळ. मग आता बघूया कमळ बोलत आहे का घड्याळ बघत आहे आणि सर्वसामान्य जनता काय बोलते, सातारकर काय म्हणतायत. अजून काही इथं बरेच प्रश्न बाकी आहेत, ते सोडवलेत का नाही, राजेंचे प्रश्न कसे आहेत. चला तर मग जनतेचा कौल घेऊया TV9 मराठीवर. मित्रांनो, आता सध्या आपण सातारामध्ये संगम माऊलीपाशी आहोत आणि सध्या कसं आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या निवडणुका असतात. जिल्हा परिषदेत कामं काय असतात, लोकांची कामं असतात, रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असतील आणि छोटे मोठे गटर लाईनीचे प्रश्न असतील. आज जर साताऱ्यात बघतोय तर हे काय रस्ते चिंतेची परिस्थिती बघूया. इकडे सर्वसामान्य जनता काय बोलते आणि आम्ही पुलाव जाऊन आलो तर तिकडे बिकट परिस्थिती आहे. हो दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय इकडे सातारा कसं आहे राव? एक नंबर आहे. एक नंबर. काय राव, विकास तर दिसना इकडे. काम चालू आहेत त्यामुळे तेवढं चालणार. हा बर. काय म्हणताय जिल्हा परिषद? जिल्हा परिषदेला हाय की वार भाजपचं. पण आता मला सांगा, घड्याळ आणि कमळ एकत्र आहे, आता कसं वाटतंय? कुठे एकत्र आहे? आमच्या इथं तर नाही. नाही. पण आता घड्याळ आणि कमळ इकडे टप वाटते का? नाही कमळ निवडून येणार. गाड्याचं काहीच वारं नाही. घड्याळाचं काहीच वारं नाही. नाही पहिल्यापासूनच नाही. आता इथं कुणाची युती? इथं शिवसेना आणि कमळाची होते. शिंदेगड. बर, काय वाटतंय बरं, विकास वाटतंय का इकडे? एक नंबर विकास आहे, सगळी कामं व्यवस्थित चालू आहेत. बर. आमदार चांगले आहेत त्यामुळं काही विषयच नाही. महेश दादांसारखं नेतृत्व या मतदारसंघाला लाभलंय त्यामुळं कामं चालू आहेत. शिवाय उदयन महाराज खासदार आहेत, त्यांचंही चांगलं काम आहे. मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले असतील, त्यांचंही चांगलं काम आहे महाराज साहेबांचं. काय वाटतं बरं, इकडे कोण आघाडी मारते? भाजपच. का बरं? का म्हणजे विकास, भरपूर विकास. आता कामं म्हणजे 5 वर्ष झाली, गेली 5 वर्ष झालं कामं चालू आहेत. रस्त्याची चालू आहेत, गटारे चालू आहेत, परत पाण्याच्या स्कीमा चालू आहेत. लाडकी बहीण खुश आहे, शेतकरी नमो शेतकरीच्या ह्याच्या माध्यमातून तेही खुश आहेत. बरोबर आहे. बाकी काही अडचणच नाही. नाराज आहेत, आम्ही नाराज आहेत, कर्जमाफी करत नाही. कर्जमाफी आता चालू झाली, थोडी होणार, एकदम सगळी थोडीच मिळणार आहे सगळ्यांना. थोडं मिळत जाणार. ह्यो तालुका, उद्या तो तालुका, परवा तो जिल्हा, असं होत जाणार. ते एकदम होऊ शकत नाही ना ते, असं आहे. आणि कसं आहे, महेश दादा शिंदे हे जसं नेतृत्व या कोरेगाव मतदारसंघात लाभलं, त्यांच्या माध्यमातून कामाचा ओघ एवढा वाढला की म्हणजे गाव टू वाडी म्हणतो ना आपण, किंवा शहर टू वाडी किंवा पानंद रस्ते, हे सगळे त्यांच्या माध्यमातून कामं भरपूर चालू झाली. त्याच्यापूर्वी कामं होत नव्हती, म्हणजे आश्वासन असायची पण कामं होत नव्हती. आता कामं, फक्त कामं, बाकी काही मिळणार नाही तुम्हाला. काम सांगा, काम चालू. तुमच्या काळातलं राजकारण कसं होतं, आताचं राजकारण कसं आहे? पहिलं कारण एकमुखी होतं पवाराचं, आता गेलं पवाराचं वार, आता आलं कमळाचं वार. आता कमळात सुरुवात पुढे झाली, फडणीस चांगलं काम करतात.
त्यामुळे काय प्रश्न नाही. आणि महेश शिंदे जरी शिवसेनेचे असले तरी आतून कमळाचेच आहेत, मूळचे भाजपचे आहेत. त्यांची मंडळी बी भाजपचे तिकडेच उभे आहेत आता. त्यामुळे ते सगळं कमळच आहे फुलणार. जिल्हा परिषद कमळच घेणार आमची आता, कमळच घेणार 100%. माणसं तर पवारांमाग होते. होते पण आता गेले ना. आता त्यांच्या काळातली माणसं कमी, आता तरुण पोरं सगळं शिंदेच्या मागे गेली. शशिकांत शिंदे होते एक काळात, ते बी संपले आता. आता संपले. आता रामराजे सुद्धा संपले. तर त्यांच्या भावाने तिकीट सुद्धा उभं केलं, मिळालं नाही, अर्ज बी भरला नाही. बरोबर त्यामुळे ते जुनी माणसं सगळी संपत चालली. तर नवीन आपल्या आहेत त्या आल्या सगळ्या आता निवडून. बरोबर बरोबर. बरं काय वाटतं इकडे आता घड्याळ आणि बीजेपी चालू आहे म्हणतात. बीजेपी चालू आहे, शिवसेना चालू आहे, सगळे चालू आहेत. प्रत्येक पक्षातले एक दोन तीन पक्षाचे इथे इलेक्शन चालू आहे. पण आज कुठेतरी जनतेचा संभ्रम पाहायला मिळतोय का जिल्हा परिषदेसाठी? आहे जिल्हा परिषद आता जो काही कल दिसतोय आपल्याला सध्याचा, म्हणजे झाले इलेक्शनच्या कालामुळं त्याच्यातून असं प्रतिक्रिया निर्माण होती की आपली भाजपची तिथे सत्ता येणार. जिल्हा परिषद लागली, काय हवा नेमकं कुणाची हवा इकडे? नाही, आता जिल्हा परिषद जर तशी जर लागलीच आहे, तसं म्हणायला गेलं तर या ठिकाणी हवा म्हणण्यापेक्षा एक लोकांच्या कामाचा प्रतिसाद आणि या सगळ्या गोष्टीने विचार करता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करतोय. बर, मला सांगा, एकंदरीत शिवसेनेच्या तून काम करताय तुम्ही, पण आता घड्याळ आणि कमळची चर्चा पाहायला मिळते. हो, 100% कमळची तर चर्चा आहेत. आम्ही युतीतनं या ठिकाणी लढाई लढतोय. पण युतीतलाच उमेदवार दिलाय. काय वाटतं इथं विकास झालाय का 5 वर्षात? 100% आमच्या इथं विकास झाला आहे, तर 100% विकास झालेला आहे. आता काय आहेत प्रश्न, असतात देखील काय प्रश्न. बरेच जण म्हणतात पाण्याचे प्रश्न आहेत, गटर लाईनीचे प्रश्न आहेत. नाही, काही ठिकाणी हे असू शकतात प्रश्न. शेवटी सगळीकडचीच बाजू ही काय एकसारखेपणाची नसते. कुठंतरी काही ना काहीतरी दुजाभाव हा होत असतो. पण आता बघा, इलेक्शन म्हणलं की विरोधक आले आणि विरोधक म्हणलं की राजकारण आलं. पण आता कुठेतरी राजकारणाचे समीकरण वेगळे वाटतायत का? 100% असं वाटणं साहजिकच आहे. कारण शेवटी गावाकडच्या माणसांना मुंबईत काय चाललंय आणि दिल्लीत काय चाललंय ह्या गोष्टी अगदी एवढ्या ज्ञात पण नसतात, पण थोड्याफार तरी ज्ञात असतात. परंतु आमच्या इथं आम्ही त्या गोष्टींकडे कुठेही लक्ष देत नाही. आम्ही आमचा विकास कसा होईल ह्याच्याकडे आमचं फक्त लक्ष आहे. बरोबर आहे. पण आता महायुतीतल्याच नेत्यांनी इथं 2 उमेदवार दिल्यात, मग वाटतंय का याचा महायुतीला फटका बसू शकतोय? नाही बसू शकणार. कारण शेवटी कसं आहे, ज्या व्यक्तीने विकास केलाय, ज्या व्यक्तीने या ठिकाणी खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी आम्हाला मिळवून दिल्यात, त्या व्यक्तीच्या पाठीमागे 100% गाव उभा राहील असं मला वाटतं. लाडक्या बहिणीमुळे भारतीय जनता पक्षाला इथं चांगलं मतदान ही होईल. मला सांगा, लाडकी बहीण नेमकं कोणाची वाटते बाबा? अजितदादा म्हणतात लाडकी बहीण आमचीच घे. तसं म्हणायला गेलं तर युतीची लाडकी बहीण ही योजना युतीची. मग आता साताऱ्यात कसं पाहायला मिळेल लाडकी बहीण? कुणाच्या मागे राहील मिळेल? लाडकी बहीण भारतीय जनता पार्टीच्या मागे उभी राहील. आणि युतीची जर लाडकी बहीण, मग अजितदादाला वंचित ठेवेल काय सातारा? इथं काय झालंय, आता इथं शिवसेना आणि भाजपची पक्ष दोन्ही ताकद जास्त आहे इथं. ह्या जिल्हा परिषद गटात एकनाथ शिंदे दोन्हीची ताकद जास्त आहे इथं. म्हणजे आता सध्या म्हणजे सातारमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, बरोबर, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बरोबर, आणि दमदार आमदार महेशदादा शिंदे बरोबर, यांचं वर्चस्व, यांचा कामाचा सपाटा भरपूर आहे. बरोबर. कोडोलीमध्ये भरपूर विकास केलेला आहे. काय साताराची परिस्थिती भाजप शिवसेना भाजप शिवसेना मारती का आघाडी? आघाडी. पण इकडे तर दादा आहेत म्हणतात. नाही, दादा नाही इकडे चालत. काय नाही चालत? नाही चालत. काय वाटतंय का दादांचा दरार संपलाय म्हणून? नाही, साताऱ्यात महाराज. आता हे म्हणतात गोरगरिबांचे सरकार आहे, गोरगरिबांचं आहे का? गोरगरिबांचं सरकार आहे, पण कसं कमावल्याशिवाय गोरगरिबाचं सरकार नाही. हो, पण काय वाटतंय, पहिलं सरकार चांगलं होतं का आत्ताच? आता चांगलं आहे. शासन सरकार निवडून आणते, निवडून यापुरतं लोकांनी पैसे वाटून मतदारांनी बोलवलं जाते आणि लोक तेवढ्यासाठी 1000-2000 जेवणाच्या पार्ट्या, दारू, मटणं ह्यासाठी लोक मतदान करतात. आणि तो नेता पुन्हा कोणताही असं कृत्य करणारा नेता कोणताही पुन्हा विकासाकडे बोलू शकत नाही. मी जर पैसे घेऊन लाचार होऊन मतदान केलं तर मला त्या विकासाला बोलायला मला कोणताही अधिकार नाही. तर लोकशाही पद्धतीनं मतदान झालं पाहिजे. जे लोक विकासाभिमुख कामे करतात, लोकशाही पद्धतीने मतदान चाललंय आज आता ती परिस्थिती राहिलेली नाही. लोकशाही पद्धतीनं मतदान झालेलं नाही. आमिषाला लोक बळी पडतात, असा विषय झालेला आहे. हे फक्त म्हणतात माझा बालकिल्ला, तो म्हणतो माझा बालकिल्ला. बालेकिल्ला फक्त नेत्यासनी म्हणायपुरता बालेकिल्ला आहे, पण अंतर्गत हिशेब बघायला गेला तर लोक पूर्ण नाराज आहेत. आमच्या इथे राष्ट्रवादीच दिसेल.
राष्ट्रवादी. नेमकं राष्ट्रवादी कुणाची? राष्ट्रवादी आमची शरद पवार चंद्र गटाची. शरद पवार चंद्र गटाचे. हे तर म्हणताय राष्ट्रवादी संपली, राष्ट्रवादी संपली. राष्ट्रवादी एवढ्याच संपत नाही, हा, हा, हा. अजून वेळ आहे. आमच्या आता नेते एकत्र झालेले आहेत, शरदचंद्र पवार साहेब आणि अजित पवार साहेब. मुळात काय आहे, उंबरज गटाचा कुठल्याही पुढाऱ्याने आजपर्यंत विकास केला नाही. गाव मोठं होऊन दिलं नाही आमचं. गावात रस्त्याच्या अडचणी कधी पूर्ण केलेल्या नाहीत. आता एक गाडी आली की ट्रॅफिक. हाव हे आमच्या 5वीला पुजले बरं का. रस्ता नीट नाही ती, नालं नीट नाही ती. एवढं मोठं गाव असून अख्ख्या गावात इतका पंचक्रोशीत इथली सगळी पोरं कराडला धडपडत जातात कॉलेजला, पण उंबरजला मोठं कॉलेज होऊन दिलं नाही आजपर्यंत. बरोबर बरोबर. उंबरजचा कायम श्रेय कोणी घ्यायचं म्हणून? श्रेय कोण नाही, उंबरची कायम गळचिपी गेल्या. त्याच्यामुळं उंबरजचा कसलाही विकास झालेला नाही. बरोबर. हा, सगळा रस्त्याची अडचणी इथं, शालेय व्यवस्था इथली कुठलीच पूर्ण होऊन दिली नाही कधीच कुठल्याच पुढाऱ्यानं. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुमच्या जिल्ह्याचे मंत्री खासदार काय करतात? अहो आमच्या जिल्ह्याला आत्ताशी कुठंतरी 4 मंत्री आले ती, आणि ह्याच्या अगोदर 2च मंत्री होते. त्यामुळे काय एवढा विकासच झाला नाही आमचा. आता शिक्षण आल्यात, आत्ताशी 4 मंत्रीपद आमच्या जिल्ह्याला आले वाटून. आजचे मंत्रीपद इकडे दिली तरी विकास होईल का? आता कसं आहे, ती ज्या त्या नेत्याची इच्छा आहे विकास करायचा का नाही करायचा. त्याच्यामुळं काय आहे, उंबरजचा विकास झालेला नाही. उंबरजची गळचेपी झालेली आहे. साध्या माड्या भाषेत उंबरजचा गर्भात मृत्यू केलेला आहे. डायरेक्ट गर्भात मृत्यू. आहे तसं आहे. इथंच आहे. फक्त इलेक्शन आली हात दाखवायचं निघून. इलेक्शन आले तेवढं मतं मागायची, मतं घ्यायची, विषय संपवायचा. आता जिल्हा परिषदेला काय चिन्ह वाटतंय? वाटतंय का नेत्यांचा पुतण्या मुलगा उभा राहू शकतोय? कार्यकर्ते आता काय आहे, पारंपरिक म्हणजे आता ती काय म्हणतात, वारसा हक्कानंच इथं ही दिली जाते उमेदवारी. आणि मग कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी बॉम्बा मारायच्या. जनता सुज्ञ योग्य उमेदवार निवडून देईल ही मला आशा आहे. ज्या पद्धतीनं आता राजकारण चालू आहे किंवा ज्या निवडणुका चालू आहेत की ईव्हीएमचा घोटाळा असेल किंवा ईव्हीएम मशीनच्या बाबतीत जी लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंका दूर होण्याकरता निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत, ही सुज्ञ जनतेची पहिली मागणी आहे. पण एकंदरीत आता बघा, महागाई, आधुनिक काळ मान्य आहे, ठीक आहे, पण वाटतं का एवढा आधुनिक काळ बदलायला पाहिजे? आधुनिक काळ कसा आहे, आधुनिकचा अत्याधुनिक झाला पाहिजे किंवा डिजिटल झाला पाहिजे, मान्य आहे. शिक्षणाच्या दृष्टीनं किंवा व्यावसायिक असतील किंवा मोठमोठे उद्योजक असतील त्यांच्या दृष्टीने हे बदल पाहिजे का तर पाहिजेच. परंतु ज्या बाकीच्या मूलभूत गरजा आहेत त्यात बदल कितपत पाहिजे किंवा त्याची महागाई असेल किंवा आर्थिक जे देवाणघेवाण असेल ह्यात किती बदल पाहिजे हे सरकारला कळलं पाहिजे. काय वाटतंय, कोणाची सत्ता यायला पाहिजे? आता सत्ता जे कामं करणार त्यांचेच यायला पाहिजे. बरं, इथं कोण काम करतंय? इथं सगळीच कामं करतात. सगळीच. पण मंत्र्यांचा तालुका, मंत्र्यांचा जिल्हा वाटतोय का? नाही, होत्यात कामं होत्यात, परंतु आता बघण्याची दृष्टी वेगळी असते. त्या पद्धतीने ही दृष्टी बरोबर आहे का? नाही, बऱ्यापैकी निधीवरती पण अवलंबून असतं साहेब. बरोबर आहे. पण सत्ता तर यांचीच आहे ना. सत्ता जरी असली तरी सुद्धा निधीवरती काही गोष्टी अवलंबून असतात. बरं, मला सांगा, बदल पाहिजे का? बदल पाहिजे की. बदल